हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आफ्टर लाँग टाईम व्हिडिओ बनत आहे यूट्यूबसाठी. आणि त्याचं पण एक कारण आहे, कारण की आता मी रिसेंटली 2 डेज बॅक एक लाँग राईड कंप्लीट केली, बँगलोर टू विटा. ऑलमोस्ट 750 किलोमीटर कंप्लीट केलं. आणि त्या 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 प्रवासादरम्यान मला जे समजलं, जे रिव्ह्यूज, हेल्मेट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत एका स्पेसिफिक लाँग डिस्टन्ससाठी, ते आपल्याकडे असायलाच पाहिजेत. त्याशिवाय आपली जी राईड आहे, लाँग राईड आहे, ती तेवढी पाहिजे तशी कम्फर्टेबल नाही होऊ शकत. त्यामुळं मी तुम्हाला अशा एक 5 गोष्टी सांगेन की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या लाँग राईड करताना नक्कीच फायदेशीर ठरतील. त्याच्यामध्ये मी हेल्मेट पण सांगेन, हेल्मेट रिलेटेड आणि बाकीच्या पण टेक्निकल गोष्टी सांगेन की ज्या तुम्हाला नक्कीच हेल्प करतील इन फ्युचर, ज्यावेळेस पण तुम्ही लाँग राईड कराल त्यावेळेस. तर पहिल्यांदा मी विदाउट वेस्टिंग एनी टाईम मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेन अबाउट द हेल्मेट. सो करंटली माझ्याकडे आहे हेल्मेट एक्झॉरचं कार्बन फायबर हे हेल्मेट आहे. आणि हे मला अराऊंड 11,000 पडलेलं, 11,500 समथिंग. हे हेल्मेट मी वापरतो आहे ऑलमोस्ट आता 2 वर्ष झाले असतील, मे बी 2 वर्ष झाले असतील. पण एक्झॅक्ट ऑलमोस्ट 500+ राईडसाठी मी हे नाही वापरलं कधी आत्तापर्यंत. हे फर्स्ट टाईम आता मी वापरलं 500 ऑलमोस्ट 500च्या अबोव राईडसाठी. सर त्यामध्ये मला आलेले प्रॉब्लेम मी तुम्हाला आता सांगणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की हे जे वायझर आहे हे मी वायझर घेण्यामागचं कारण होतं की हे खूप शायनी आहे, दिसायला भारी दिसतं. पण ॲट द सेम टाईम तुम्हाला ज्यावेळेस पण राईड जशी इव्हिनिंग स्टार्ट होते तसं राईड तुम्हाला तेवढी कम्फर्टेबल नाही वाटत, कारण तुम्हाला बारके बारके फ्लाईज असतात, ते येतात डोळ्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला तुमची राईड जी आहे ती म्हणावी तशी करू शकत नाही तुम्ही. त्यामुळं होता होईल तेवढं हे आपण अवॉइड केलं पाहिजे. एकदम जर तुमची 1 आवर 2 आवर राईड असेल डे टाईममध्ये त्यावेळेस चांगलं आहे, एवढा काही इश्यू नाही. पण जर रात्री होणार असेल, इव्हिनिंग जरी होणार असेल तरीसुद्धा हे अवॉइड करून आपलं जे ट्रान्सपरंट असतो ग्लास, हा वायझर, हा यूज केलेला कधीही बेटर आहे. त्यामुळे मी नक्कीच रेकमेंड करेन की तुम्ही हा प्रेफर करा. कधी जर तुम्हाला फोटोशूट वगैरे असं करायचं असेल, फॅन्सी पाहिजे असेल वायझर, त्यावेळेस ही गोष्ट नक्कीच फायदेशीर ठरते, अट्रॅक्टिव्ह पण वाटते, पण नॉट फॉर लाँग राईड फॉर शुअर. आणि नेक्स्ट गोष्ट आहे की USB चार्जर. आता काही बाईक्समध्ये ऑलरेडी येतो, काही बाईक्समध्ये येत नाही. आपल्याकडं कॉन्टिनेंटल GT 650 आहे, जी बऱ्याचशा लोकांना माहीत आहे. त्याच्यामध्ये USB चार्जरचं जे आहे यूज ते मी सेट करून घेतलं नाही, त्याच्यामध्ये फिक्स केलेलं नाही. त्यामुळे ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे जर तुम्ही कॉन्टिनेंटल GT वगैरे घेणार असाल बाईक, आणि जर तुमच्याकडे असेल आणि जरी तुम्ही लाँग राईडला जाणार असाल तरी, तर तुम्हाला ते नक्कीच करायला पाहिजे. आणि त्यानंतर म्हटलं तर जो आपल्याला आपल्या टायरमध्ये एअरचं प्रेशर चेक करण्यासाठी आणि एअर फिल करण्यासाठी एक ऑटोमॅटिक गॅजेट येतो, तो एक घ्यायला पाहिजे. त्याचं मला आता एक्झॅक्ट नाव आता आठवत नाही, पण ते मला माहीत आहे. मी तो पॉसिबली लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. सो तो एक असणं नक्कीच गरजेचं आहे, कारण कधी कधी असं होतं की आपल्याला लाँग हायवेजवरती त्या गोष्टी सहजासहजी घावत नाहीत, सापडत नाहीत. त्यामुळं मग आपल्याला डिपेंडन्सी वाटते, मग आपल्याला थांबायला लागतं कुठे ना कुठेतरी, त्यामध्ये टाईम जातो. त्या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. आणि बाकी जर म्हटलं तर आपले एनर्जीसाठी लागणारे ड्रिंक्स वगैरे असतात, गॅटोरेड वगैरे असे, ते तुम्ही आपण नक्कीच प्रेफर करू शकतो. त्यामुळे आपलं जे इलेक्ट्रोलाइट लॉस होतो समर सीझनमध्ये किंवा एकदम ऊन असतं त्यावेळेस, तो आपण नक्कीच भरून काढू शकतो. सो हे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच प्रेफर करू शकता. आणि जर तुमच्याकडे जर एखादा ॲक्शन कॅमेरा असेल किंवा जर तुम्ही घेण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की हा कॅमेरा तुम्ही घेऊ नये. Insta360 X3 आहे हा. कारण की याच्यामध्ये तुम्हाला फक्त फुटेज मिळतील, कारण याची जी माईक ॲडॅप्टेबिलिटी आहे ती खूप लो आहे. कारण जर तुम्ही कोणताही वायरचा माईक लावला याच्यामध्ये, हाय स्पीडला तो डिस्कनेक्ट होतो आणि ऑडिओ आपल्याला पाहिजे तसा मिळत नाही. त्यामुळे ह्याच्या ॲक्शनचे किंवा आपले ह्याचे गोप्रोचे घेऊ शकता. गोप्रो एनी टाईम बेटर आहे. पण हा कॅमेरा घेण्याच्या मागचं माझं कारण होतं की मला रिॲक्शन व्हिडिओज वगैरे करायचे होते अगोदर, आणि सायमल्टेनियसली मोटो ब्लॉगिंगसाठी पण घेतलेलं मी, माईकसुद्धा घेतलेला. पण तो ह्याला कधी कधी सपोर्ट व्हायचा, कधी कधी व्हायचं नाही. त्यामुळं जर तुम्ही मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करणार असेल आणि जर तुमच्याकडे
कॅमेरा असेल किंवा गोप्रो असेल आणि जर तुम्हाला हा घ्यायचा असेल तर हा तुम्ही नक्कीच घेऊ नका. घेऊ शकता, पण याचा मोटो ब्लॉगिंगला फायदा नाही होणार, कारण तुम्ही जे बोलाल ते याच्यामध्ये रेकॉर्ड होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यापेक्षा जर तुम्ही माईक कनेक्ट करून जर काही बोलणार असाल तर मी नक्कीच रेकमेंड करेन की तुम्ही गोप्रो घ्यावा, कारण याच्यामध्ये फक्त तुम्ही फुटेज घेऊ शकता. बाकी सपोर्टिव्ह व्हॉईस जर तुम्हाला तुमचा ॲड करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही गोप्रो वापरा, किंवा ॲक्शनचे पण आहेत, DJ ॲक्शन प्रो वगैरे असे कॅमेरा आहेत, ते तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर ही एक माझी क्विक समरी होती माझ्या आत्ताच्या रिसेंट राईड बाबतीत. बँगलोर टू विटा राईड मस्त झाली. आणि नक्कीच अजून एक लास्ट टिप म्हणजे आपल्याकडं नक्कीच एक पॉवर बँक असायला पाहिजे. पॉवर बँक किंवा USB चार्जर याच्यापैकी एक काहीतरी गोष्ट असायलाच पाहिजे. नाहीतर आपल्याला नक्कीच एखाद्या ठिकाणी थांबून अर्धा तास किंवा 1 तास स्पेंड करावा लागतो ॲडिशनल आपल्या मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी. आणि आयफोन्सची जी चार्जिंगची क्षमता आहे ती आपल्या सर्वांनाच माहिती आहे की किती फास्ट चार्जिंग होतो आणि किती काळ टिकतो. त्यामुळे जर आपल्याला आपली राईड जर एकदम भारी आणि कम्फर्टेबल बनवायची असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार केला पाहिजे, की जेणेकरून आपले जे स्टॉप्स आहेत ते कमी होतील आणि आपल्याला कन्सिस्टंट जे हायवेवरती जी राईड आहे आपली ती कंप्लीट करता येईल. तर ही समरी मला याच्यामध्ये ॲड करायची होती. हा ब्लॉग माझ्या राईड एक्सपिरियन्स बाबतीत आणि माझा जो फीडबॅक जो वाटत होता की जे पण राईड करणार आहेत, जे पण मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहेत, की जे करत आहेत, जो माझा रिसेंट एक्सपिरियन्स आहे, जे माझ्या आत्ता लगेच ध्यानात आहे, ते ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हा सर्वांना सांगू शकेन. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळात आपण रेग्युलरली व्लॉग्सचे व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.